चमचमीत कोंबडी वड्याची थाळी एक नंबर। ते चिकन रेडी आहे, वडे सुद्धा तयार आहेत, भात सुद्धा तयार आहे। चला तर पहिले आता आपण कृतीला सुरुवात करूया। तर आता इथे वड्याचं पीठ आपण चाळतोय। आपण इथे बेसिकली वड्याची तयारी करतोय। कोंबडी वडे असा बेत होता, गटारी होती म्हणून। तर इथे गरम पाणी थोडंसं ठेवलं होतं वड्यात टाकण्यासाठी, वडे छान होतात त्याने। दुसरीकडे सकाळी जाऊन मी बाजारातून चिकन घेऊन आली। खरं तर हा व्हिडिओ काल पोस्ट करायचा होता काही करून, पण एडिटिंग झाली नसल्यामुळे थोडा डिले झाला। असो, तर आज पोस्ट करते। वड्याचं पीठ आपलं झालेलं आहे, ह्याला 3 ते 4 तास झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे। तर चिकन जे घेऊन आले आहे ते आता इथे मम्मी साफ करत आहे आणि इथे आपलं चिकन आता ऑलमोस्ट म्हणजे रेडी आहे। मी काय पूर्ण व्हिडिओ घेतला नाही आहे या टायमाला, कारण हा डिटेल व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन चिकनचा। असो, तर इथे आता आपले चिकन रेडी आहे। मालवणी मसाला टाकून आता आपलं ऑलमोस्ट 90% पर्यंत चिकन झालेलं आहे। तर आता वड्यासाठी इथे 3-4 तासानंतर आता हे पीठ बऱ्यापैकी थोडंसं नरम पण झालेलं आहे। तर आता आपण गोळे करूया। वडे करताना गोळे कधी पण आधी तेल लावून घ्यायचं हाताला आणि त्यानंतर आपण गोळे करणार आहोत। तर गोळा हा कधी पण एका हातानेच करायचा, कारण 2 हाताने वड्याचं पीठ हे कार्याचे केले जातात। म्हणजे जे कार्याचे वडे असतात ते 2 हाताने गोल गोल करून गोळे केले जातात त्याचे। तर काही लोक असे असतात जी त्यांना असं सांगितलं की एका हातानेच करा, तर त्यांचं लगेच का हे प्रश्न असतो हा की कशासाठीच काय म्हणून। तर त्यांच्यासाठी मी सांगते की कार्याचे वडे 2 हाताने करतात, त्यामुळे हे काय आता आपण कार्याचे नाही करत आहोत म्हणून एका हातानेच करायचे। त्यानंतर इकडे आपण आता कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि ते केळीच्या पानावरती आता आपण वडे थापणार आहोत। आता मुंबईला केळीचं पान खूप सहज मिळतं। तसं बघायला गेलं तर गटारी असल्यामुळे अर्थातच श्रावण महिना पूर्णपणे नॉनव्हेज बंदच असणार आहे, म्हणजे पूर्ण व्हेज जेवण। पण काही लोक आहेत जे खूप म्हणजे मांसप्रेमी आहेत, जे महिनाभर नाही राहू शकत। तर मला असं वाटतं की श्रावण महिना पाळावा, ह्या मागे काहीतरी कारण आहे, त्यासाठी तो महिनाभर पाळायचा असतो आणि तो खूप चांगला सुद्धा असतो, आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं। तर मला नाही वाटत महिनाभर जर आपण मच्छी किंवा असं काही नाही खाल्लं तर काही फारसा फरक पडेल। जर आपण देवधर्म करतच आहोत तर जरा तो व्यवस्थित करावं असं मला वाटतं, नाहीतर मग अजिबात करू नये। तर आता श्रावण सुरू झाले म्हणजे डायरेक्ट गणपती विसर्जन झाल्यानंतरच मग तो आपण सोडणार आहोत, म्हणजे ॲटलिस्ट माझं हे ओपिनियन आहे। तर असो, तर आता आपलं तेल तापलेलं आहे। आपण एक छोटासा पिठाचा बारीकसा कण आपण तेलात टाकून बघितला, तो वर आलेला आहे। तेल तापलं आहे। खरं तर वड्याला हे खूप कडकडीत तेल लागतं तापायला, तरच ते वडे छान फुगून येतात। तर आपण आता वडा सोडूया तेलामध्ये हळूच। आणि मीनवाईल मी तुम्हाला सांगते, एक कोलॅबोरेशनचा व्हिडिओ जो आहे आमचा चॅनलवरती, तो मी लवकरच पोस्ट करणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मग तुम्हाला कळेल की कोलॅबोरेशनमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे ज्याच्याबद्दल आम्ही ॲड करणार आहोत ती। आणि तसंही आता सगळे व्हेज पदार्थच असणार आहेत येत्या 1 महिन्यामध्ये, तर त्यावेळी मी असे हे कोलॅबोरेशनचे व्हिडिओ मोस्टली पोस्ट करत जाईन। आणि अजून सांगायचं म्हटलं तर काही कारणास्तव या चॅनलवरती आता व्हिडिओज खूप कमी येणार आहेत। म्हणजे असं नाही की व्हिडिओज पोस्ट करणं बंद होईल, पण खूप कमी येतील। आणि जो दुसरा चॅनल आहे माझा, त्या चॅनलवरती आमचे जास्त व्हिडिओज आता पोस्ट होणार, पण त्या चॅनलचं ना मी नाव सांगणार आहे आणि नाही कोणाला लिंक देणार आहे। जर तो समजतोय तर तुम्हाला चांगली गोष्ट, वेल अँड गुड, पण मग तुमचं म्हणजे तुम्हाला शोधायचं असेल तर शोधा, नाहीतर नाही शोधलात तरी वेल अँड गुड, तुमचा चॉईस आहे। पण जे काही व्हिडिओज वगैरे आहेत ते आतापासून त्या चॅनलवरती पोस्ट होतील आणि खूप क्वचित असा जो कॉन्टेंट असेल जो मला वाटेल की या चॅनलवरती टाकला पाहिजे आपण, ते व्हिडिओज मी या चॅनलवरती रेग्युलर पोस्ट करत जाईन। तर आता आपले वडे हळूहळू तयार होत आहेत। स्टार्टिंगला 1-2 वडे फुगणार नाहीत, तर स्टार्टिंगचे ते वडे सोडले तर आपले नंतरचे वडे बघा कसे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि छान आहेत हे वडे। तुम्ही जर त्या वड्यामध्ये करताना असं मध्ये एक छोटासा होल केला तर त्याला काहीतरी भोकाचे वडे असं म्हणतात, तर नक्की ट्राय करा। आम्ही एकच तसा वडा बनवला होता। आणि मीनवाईल जर तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच कळवा। इंस्टाग्रामवर DM केलं तरी चालेल मला।
हे कोंबडी वडे तयार करत असतानाच खरं तर मला कोलॅबोरेशनचं कुरिअर पोचलं आहे. पार्सल मला हे पुण्यावरून आलेलं आहे, पुण्यावरून पाठवण्यात आलेलं आहे. तर हे सगळं झालं खाऊन वगैरे की मग मी तो अनबॉक्सिंग करणार आहे. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर स्टे ट्यून राहा चॅनलला. प्रोडक्ट पाहायचं असेल तर काय आहे, कशावरती आम्ही ॲड करणार आहोत ती, आणि बाकी सगळं तुम्हाला कळेलच. तर आता आपले इथे ऑलमोस्ट वडे तयार आहेत आणि नंतर इथे चिकनसुद्धा रेडी आहे, सगळंच रेडी आहे. तर गटारीचा छान बेत होता, जेवण तर एक नंबर होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अपडेटसाठी. नवीन चॅनलबद्दल तर मी काही सांगणार नाही आहे या चॅनलवरती. तर स्टे ट्यून. बाय बाय.